कसं काय मंडळी, कशी आहे थंडी? भरपूर थंडी सुटलेली आहे आणि मग काय दुपार झालेली आहे. निवांत असाल तर मला माहिती आहे अंगावरती घेऊन आपला व्हिडिओ नक्की प्ले करता आहात आणि बघता आहात. तर तसंच तुमच्या सगळे फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आजची सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे थर्मास रिलेटेड. हिवाळा आहे त्यामुळे आता थर्मास जो आहे तो वरती येतोय. काही गरम न्यायचं असेल जसं की चहा झालं, दूध झालं, हे आपण यामध्ये ठेवतो. पण यामध्ये हे टाकल्यानंतर आणि याचं यूज केल्यानंतर याच्यामधनं जे आहे ते वेगळाच एक वास येत असतो आणि कितीही नाही म्हटलं तरी आपला हात काही त्या बॉटलमध्ये जात नाही, त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला घासता येत नाही. तर ती दुर्गंधी पूर्ण जावावी म्हणून काय करायचं आहे, कोमट पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचाभर मीठ. जेही मी सांगते आहे त्याने पूर्ण वास जो आहे बॉटलमधला निघून जाईल. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. लक्षात घ्या इकडे थोडासा गरम पाण्याचाच म्हणजे अगदी एकदम जे आहे रूम टेम्परेचरवरच्या पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाण्याचाच करायचा आहे. आणि अशा पद्धतीने ते शेक करायचं आहे. जेवढं जोरात होईल तेवढं त्याला शेक करायचा प्रयत्न करा. आणि जर तुमच्याकडे ब्रश असेल तर शेक केल्यानंतर ब्रश एकदा त्यावरती फिरवला तरीही चालेल. कितीही घाण असलेली आतून बॉटल असेल ती याने नक्की निघते आणि दुर्गंधी असेल, वास असेल तो पूर्ण निघून जातो. नंतर हे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकाल आतमधून सगळी ती क्लीन झालेली असते आणि दुर्गंधसुद्धा त्याचा निघून जातो. ही ट्रिक थर्माससाठी नक्की वापरून बघा. त्याचबरोबर बॉटलसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने आतून साफ करू शकता. आता दुसरी ट्रिक बघूया. तुम्हाला घ्यायचा आहे टिश्यू पेपर. टिश्यू पेपर तुमच्याकडे नसेल तर एखादा सुती कपडा तुम्ही घेतला तरीही चालेल. त्यावरती घालायची आहे 1 चमचा भरून पत्ती. पत्तीऐवजी इकडे कॉफीचा वापर केला तरीही चालेल किंवा आवर्जून यावरती तुम्ही पत्तीऐवजी कॉफी नक्की टाका. नंतर या पद्धतीने बघा याची एक तुम्हाला पोटली टाईप बनवायचं आहे आणि रबर बँड घेऊन हे सील करायचं आहे. आता हिवाळा आहे त्यामुळे मार्केटमध्ये सगळ्या फ्रेश भाज्या मिळत आहेत, त्यामुळे आपण भाज्या भरपूर आणतो. पण बऱ्याचदा असं होतं की फ्रीजमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा वास येतो. फॉर एक्झाम्पल कधी आपण नॉनव्हेज वगैरे बनवलं ते त्यामध्ये ठेवलं त्याचा असा वेगळाच वास येतो किंवा वेगवेगळ्या जो आहे कधी काही उघडंच राहिलं तर त्याचा वास पूर्ण त्या फ्रीजमध्ये जो आहे तो पसरतो आणि आपण फ्रीज उघडता क्षणी तो जो वास आहे तो खूप येत असतो. त्यामुळे तो वास जाण्यासाठी काय करायचं, असं टिश्यू पेपरला थोडे थोडे होल पाडायचे, जास्त नाही पडायचे की ज्याच्यामधून जर तुम्ही कॉफी आणि पत्ती टाकलाय ते बाहेर पडेल. अगदी थोडे टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला बघा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. जोही फ्रीजमध्ये वास असेल तो पूर्ण निघून जातो. तुम्ही नेहमी अशा पद्धतीने ठेवू शकता किंवा जशी तुम्हाला फ्रीजमध्ये माझी एक वाटी दिसते आहे त्यामध्ये सुद्धा मीठ ठेवलं आहे. तुम्ही मिठाचा वापरसुद्धा करू शकता. आता बघा हिवाळा आहे त्यामुळे हिवाळा म्हटलं की आपलं वजन काही का होईना थोडंसं वाढतंच. तर वजन मेंटेन कसं राहू द्यायचं किंवा मग वजन जर तुम्ही कमी करत असाल तर त्यासाठी एक मस्त एनर्जी ड्रिंक मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, डिटॉक्स ड्रिंक शेअर करते आहे. तर तुम्हाला हे दिवसभर हेच पाणी प्यायचं आहे. जेवढंही तुम्ही पाणी पिणार आहात ते पूर्ण पाणी घ्यायचं आहे पातेल्यामध्ये. त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे, अर्धा चमचा धने टाकायचा आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. नंतर याला जे आहे गॅसवरती ठेवून मोठी आच करून 5 ते 7 मिनटं उकळी काढायची आहे. म्हणजे जिरं, ओवा आणि धन्याची सगळा जो काही अर्क असेल तो त्या पाण्यामध्ये उतरेल. तुम्हाला आता हे पाणी दिवसभर प्यायचं आहे आणि हे पाणी प्यायल्याने नक्कीच तुम्हाला खूप फरक जाणवेल. तुमचं वेट जर मेंटेन तुम्हाला करायचं असेल त्यात तर तुम्हाला खूपच मस्त रिझल्ट मिळेल. पण वेट लॉसवरती असाल तर त्याचाही खूप छान रिझल्ट मिळेल. त्यामुळे हिवाळ्यामध्ये जी आपली शिकायत असते की वजन वाढते ते कुठेतरी या ड्रिंकनी जे आहे तुम्हाला खूप हेल्प होईल की वजन तुमचं वाढणार नाही आणि तुम्हाला जे खायचं ते तुम्ही नक्की खाऊ शकाल. ट्राय करा की हे पाणी जे आहे थोडंसं कोमटसरच घेण्याचं आणि दर अर्धा 1-1 तासांनी हे पाणी पीत चला. म्हणजे तुमची बॉडी ही पूर्ण डिटॉक्ससुद्धा राहील आणि हायड्रेटेडसुद्धा राहील. आय होप ही ट्रिक तुम्हाला खूप आवडली असणार आणि नेहमी हे पितानी बसूनच प्यायचं आहे. चला नंतरची ट्रिक बघूया. बेसन. आता बेसन कोणाला नाही आवडत. आता हिवाळा आहे, थंड आहे त्यामुळे काही ना काही बेसनाचं बनतच राहतं. भजी असेल किंवा भाजी असेल. पण बेसनामध्ये जे आहे कालांतराने त्यामध्ये अळ्या किंवा कीड लागायची शक्यता असते. मग आता आपण फ्रीजमध्ये काय काय ठेवणार, फ्रीजसुद्धा फुल होतं, मग आपण बाहेरच हे साठवत असतो. तर हे खराब होऊ नये म्हणून काय करायचं, यामध्ये घालायचं मीठ. थोडंसं मीठ घातलं ना की हे मिक्स करायचं. पण जेव्हा
जेव्हाही तुम्ही हे कशाहीसाठी बेसन वापरत असणार तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही यामध्ये मीठ घातले, जेणेकरून जी ही भाजी किंवा काही तुम्ही बनवत आहाल त्यामध्ये जे आहे मिठाचं प्रमाण जास्त व्हायला नको, ते खारट नको व्हायला, याची काळजी तुम्हाला मात्र घ्यायची आहे. चला नंतरची ट्रिक बघूया. बघा, अशा पद्धतीच्या बिस्लरीच्या बॉटल आपल्याकडे असतात. छोटी असेल मोठी असेल कोणतीही घेऊ शकता. तर ही आपण काय करतो, फेकूनच देतो. पण याचा एक छान असं आपण एक छोटंसं गॅजेट बनवणार आहोत आपल्या पर्सनल यूजसाठी. ते कसं, चला मी दाखवते. तर अशा 2 बॉटल घ्यायच्या आहेत आणि बघा त्याचं जे काही तोंड आहे तिथून मागच्या साईडने, जिथून मी कापते आहे व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा, तिथून तुम्हाला हे दोन्हीही बॉटलचे तोंड कापून घ्यायचे आहेत. जर नवीन असाल आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. तर चाकू गरम करून तुम्ही हे करू शकता किंवा कटरचा वापर करून हे कापू शकता. मी चाकू गरम करून हे कापून घेतलेलं आहे. तर बघा काही अशा पद्धतीचं हे झालेलं आहे. त्यानंतर घ्यायचे आहे चिकट टेप आणि चिकट टेपाने हे अशा पद्धतीने तुम्हाला सील करून घ्यायचं आहे. तुम्ही गमचा वापर केला तरीही चालेल, पण चिकट टेपने खूप व्यवस्थितरित्या हे सील होतं. तर बघा एक छोटंसं असं आपलं गॅजेट तयार झालं आहे. आता हे कशासाठी बरं वापरायचं, तर ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला जर काही अंगठ्या वगैरे न्यायच्या असेल त्या छोट्या छोट्या त्या नेण्यासाठी किंवा अशा पद्धतीने टाचपिन वगैरे नेण्यासाठी, पर्समध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या पिना नेण्यासाठी, छोटे छोटे वस्तू नेण्यासाठी नक्कीच याचा वापर होऊ शकतो. आणि आपल्या पर्समध्ये हे व्यवस्थित एक छोटी जागा घेणार आहे आणि व्यवस्थितसुद्धा आपल्याला जर काही एकाच वेळी लागतं आहे तर पटकन आपल्याला हे दिसेल. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली, युनिक आहे की नाही आणि कुठे बघितली आहे का किंवा कधी तुम्हाला माहिती होती का, कधी ट्राय केली आहे का, हेही कमेंट करून नक्की सांगा. आता आपण जी बॉटलचे तोंड जे आहे ते कापलेले आहेत तर त्याचाच ज्या काही खालचा भाग आहे तो मात्र फेकायचा नाही, त्याचासुद्धा आपण रियूज करू शकतो. तो कसा, तर बॉटल अशा पद्धतीने अर्धी कापून घ्यायची आहे. ऑलरेडी ही बॉटल थोडीशी मधामध्ये जी आहे ती मी कट करून घेतलेली होती आधीच, तर त्यासाठी मी अर्ध्याच बॉटलचा वापर करते. फुल बॉटलचा वापर केला तरी चालेल. नंतर सुई गरम करून मी याला थोडेसे 1-2 होल पाडायचे. लक्षात घ्या 1-2च पाडा, जास्त पाडू नका आणि बारीकच पाडा. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला भरपूर दिवसासाठी गावाला जायचं असतं, मग त्यासाठी झाडं जे आहे ते पूर्ण सुकलेली असतात, मग त्यांना पाणी भेटावं म्हणून तुम्ही अशा पद्धतीने यामध्ये पाणी टाकून ठेवू शकता. म्हणजे थोडं पाणी यामध्ये येत जाईल आणि जर काही पक्षी असतील तर त्यांना पिण्यासाठी सुद्धा खूप सोयीचं होईल. तर कशी वाटली ही ट्रिक मला नक्की सांगा. तर बघा हळूहळू पाणी त्यामध्ये जातं आहे. चला नंतरची ट्रिक बघूया. इकडे मी पातेल्यामध्ये घेतलेला आहे 1 ग्लास भरून पाणी. नंतर आपल्याला घ्यायचा आहे तेजपत्ता, 4 ते 5 तेजपत्त्याची पानं मी इकडे घेतलेली आहे आणि ती अशी पद्धतीने आपल्याला बारीक करून यामध्ये घालायची आहे. त्यानंतर इकडे घ्यायचं आहे 3 ते 4 लवंगा. तर लवंगा तुम्ही जे आहे खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा टाकू शकता. तर हिवाळा आहे त्यामुळे घरामध्ये जे आहे अगदी मॉइस्टसुद्धा झालेलं असतं. गरम कसं ठेवायचं ते ऑलरेडी मी टिप शेअर केली आहे, नक्की व्हिडिओ बघा. गॅसवरती हे ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं हे छान उकळू द्यायचं आहे. नंतर स्प्रे बॉटल घ्यायची आहे, थोडं कोमटसर होऊ द्यायचं आहे आणि नंतर हे या स्प्रे बॉटलमध्ये तुम्हाला भरायचं आहे. स्प्रे बॉटल नसेल तर बिस्लरीची बॉटल घेऊन त्याला जे आहे सुईने होल पाडा, छिद्र पाडा आणि ते सुद्धा तुमची स्प्रे बॉटल म्हणूनच तुम्ही उपयोगात आणू शकता. नंतर आता याचा वापर बरं कसं करायचा ते मी सांगते. बऱ्याचदा असं होतं की आपल्या बाथरूममध्ये भरपूर अशी जी आहे स्मेल यायला लागतो, तर तो घालवण्यासाठी तुम्ही इन्स्टंट असा हा प्रयोग करू शकता. तर त्याचबरोबर रात्री जे आहे बेसिनमधून झुरळ किंवा किडे याची शक्यता असते, तर तिथे सुद्धा तुम्हाला मारायचं आहे. त्याचबरोबर टॉयलेटच्या आजूबाजूला सुद्धा हे मारायचं आहे, म्हणजे जो काही याचा वास आहे तो बाथरूममध्येच राहील. त्याचबरोबर ही जी काही चाळणी असते त्याच्यावर सुद्धा मारायचं आहे, जेणेकरून जो काही दुर्गंधी वगैरे येत असेल किंवा किडे वगैरे येत असेल ते नक्कीच यामधून येणार नाही. ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं बिलकुल विसरू नका.